चला तर मंडळी, आहे नवरात्र. नवरात्रीच्या निमित्ताने तरी रोज साडी ही घातली जाते. तर आजचा रंग आहे मोरपंखी. तर चला, आता बांगड्या विसरले मी घालायला, जरा गडबड होती सकाळी सकाळी साडी असल्यामुळं. तर चला, आज नाश्त्यात काय असणार आहे, तर तांदळाची घावन किंवा ढोसे काही म्हणू शकता, फक्त तांदळाचेच आहे. चपात्या झाल्या, तर मृदूला शेंगदाण्याची चटणी केली आहे. आणि पहा, छान असा डोसा निघला एकदम. ढोसे घावन काही पण म्हणू शकता. तर आणि चटणी पण केली, ऋतूला आवडती म्हणून खोबऱ्याची चटणी त्याला जास्तच आवडते. तर खोबरं, एक मिरची, लसूण, थोडेसे 2-3 शेंगदाणे टाकून अशी केली आहे. तर फक्त पिठामध्ये पाणी मिक्स करायचं, पण दरवेळी डोसा काढायचे वेळी हलवून घ्यायला लागतं, नाही तर असं पीठ जमा होतं. तर छान असे डोसे काढले आणि मुलांना तर आहे ना, दोघांना पण जास्त आवडतात, तर दोघांना पण खायला दिले. आणि मी पण घेतला गरमागरम डोसा. तर या, चला तुम्ही पण नाश्ता करायला माझ्यासोबत. नाश्ता झाल्यावरती ऋतूला शाळेत सोडायचे आणि दुपारून मी हे अंजीरची बर्फी करणार आहे, तर त्यासाठी एवढे ड्रायफ्रूट घेतले. आणि रेसिपीसाठी लॉंग व्हिडिओमध्ये नक्की पहा का मी कशी बर्फी बनवली आहे. तर इकडं संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये असणारे वरण, फ्लावर, शेंगदाण्याची चटणी आणि चपात्या आल्यावरती करणार आहे, कारण जायचंय आपल्याला आरतीला. भात झालाय. तर पहा, इथं असं छान असं येडूमातेचं मंदिर आहे, तर तिथं आम्ही जातोच आरतीला. फक्त पाऊस असला तर मग नाही जायला जमत, पण आज सगळं उघड होतं, म्हटलं चला यावं जाऊन. आणि तेवढंच जरा फ्रेश पण वाटतं, दिवसभर घरी असतोच. तर चला आरती करूया. नेमकी आरतीच्या वेळी लाईट गेली, त्यामुळं अंधारातच आरती झाली, पण छान झाली. छान अशी आरती झाली आणि वाईट पण वाटतं, आता फक्त 1-2 दिवसच आरती आपल्याला भेटेल. आणि खरंच असं छान वाटतं ना, जरा वेगळं काहीतरी. आणि देवाचं असं असलं का सगळे एकत्र तरी येतात, ह्या निमित्ताने आलंही पाहिजे. तर चला, घरी आले आरती करून आणि जेवायला ताट केलं, म्हटलं जेवण घ्यावं, उशीर झाला होता. तर चला, भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.